आजचा क्षण आहे हा माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि संपूर्ण आमच्या हिंगोलीच्या कळमनुरीच्या कार्यकर्त्यांसाठी। आणि आज मी माझ्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते भाजपचे सर्व नेते मंडळी आणि विशेष करून आपल्या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांची टीम, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एकतर मला पहिले 18 डिसेंबरला त्यांनी प्रवेश सुद्धा दिला आणि मला इतक्या सहजतेने या भाजप परिवारमध्ये मला सामावून घेतले, याबद्दल मी मनापासून खूप खूप भाजपचे आभार व्यक्त करते। महायुतीचा आता एक तर दोन प्रकारच्या निवडणुका आहेत, एक बाय इलेक्शन आहे आणि एक बायनियल इलेक्शन्स आहे। तर मला वाटतं आता जवळजवळ 2:30 वाजत आलेले आहे, तर हे जी पोटनिवडणूक होते इथे एकच फॉर्म दाखल झालेला आहे, तर इथे ही बिनविरोधच होण्याची पूर्ण दाट शक्यता आहे। आणि उर्वरित जे बायनियल इलेक्शन आहे तिथे निवडणूक होण्याची शक्यता राहील, पण ते 3 वाजेनंतर आपल्याला क्लिअर होईल। राजीवजी असते तर आज खरोखरच खूप आनंद वाटला असता। आज त्यांची कमी आज मलाच नव्हे तर सगळ्या कार्यकर्त्यांना आणि हिंगोलीकरांना, पूर्ण देशामध्येच त्यांचे जेवढे कार्यकर्ते होते आज सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने मला सगळ्यांच्या शुभेच्छा आल्या आणि सगळ्यांना आनंदाश्रू आज अनावर होत आहेत। खरं म्हणजे देवाभाऊ हे आम्हा सगळ्या महिलांसाठी, आम्ही सगळ्या त्यांच्या लाडक्या बहिणी आहोत आणि ते आमच्या सगळ्यांचेच लाडके देवाभाऊ आहेत। आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना खूप शिकायला मिळतं, खूप पाठबळ मिळते। आणि माझ्यासारख्या तर मी एक बहुजन समाजातून आलेली महिला आहे, मी एक विधवा महिला आहे आणि राजूभाऊ माझ्या पाठीशी होते, आज ते नाही आहेत, पण देवाभाऊ असल्यामुळे खरोखरच एक हिंमत माझ्यामध्ये आहे आणि खंबीरपणे मी त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी मी आज उभी राहत आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये आज खरोखरच सगळे कार्यकर्ते खूप आनंदित आहेत आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे आता बरेचसे जे इकडे येऊ शकले रात्रीतनं लगोलग इकडे पोहोचलेत, पण काही जण अजून तिथेच आहेत, तर ते वाट बघत आहे की ताई कधी आपण येत आहे आणि जल्लोषामध्ये आम्ही सगळेजण तिथे तयारी करत आहेत आपल्या। देवाभाऊंनी मला मी जेव्हा इथे आली होती तर भाजपमध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी काम करणार असं मी त्यांना सांगून स्वतःच इथे आलेली होती। मी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही किंवा कुठलाही शब्द घेतला नाही, तरी सुद्धा त्यांनी मला पुनश्च एकदा एमएलसी म्हणून काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मला खरोखरच खूप आनंद होत आहे। माझ्या सगळ्या हिंगोलीच्या जिल्ह्यातील आणि कळमनुरी वासियाला स्पेशल करून मी असं आवाहन करते का आता इथून पुढे या पुढच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना मिळून एकत्रितपणे भाजप पक्ष तिथे वाढवायचा आहे, तिथे संघटन वाढवायचं आहे आणि सगळ्यांना मिळून विशेष करून गोरगरीब जनता असेल, माझा बळीराजा असेल आणि महिला भगिनी असतील, यांच्यासाठी आम्हाला तिथे एकजुटीने काम करायचं आहे।